सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विट्टशन 229वा भाग. मग आज आर्याचा बर्थडे होता आणि सगळे तिच्या बर्थडेसाठी जमले होते आणि छोटा प्रिन्स एंजलसोबत न खेळता कुहूसोबत खेळायचा आणि त्याला कुहूसोबत खेळायला आवडायचं. आता सगळेच छोटे होते आणि एंजल रडायची आणि ती रडली की आर्याला वाईट वाटायचं आणि ती प्रिन्सला खूप समजावून सांगायची आणि म्हणायची, प्रिन्स बेटा, मी सांगते ते ऐक ना, तू एंजलसोबत खेळ ना, नाहीतर ती अजिबात ऐकत नाही रे. पण छोट्या प्रिन्सला कितीही बोला, तो ऐकतच नसायचा. तो कुहूसोबतच खेळायचा आणि तिचा हात पकडून दूर जायचा. एंजल तिथं जायची प्रिन्ससोबत खेळण्यासाठी, कुहूला पाठीमागं ढकलायची आणि स्वतः प्रिन्ससमोर उभा राहायची. आणि आता प्रिन्स तिथून पुन्हा कुहूच्या हाताला पकडायचा आणि दूर जायचा. आणि हे बघून सगळे हसायचे. परीसुद्धा हसली आणि आर्यनला म्हणाली, चिकू, बहुतेक आता तू आणि मी जसे बेस्ट फ्रेंड आहोत ना लहानपणापासूनचे, तशीच आता आपले बेबीसुद्धा बेस्ट फ्रेंड होतील. होणार आहे. आणि आर्यनने सुद्धा तिकडे बघितलं, खूप हसला आणि म्हणाला, वाटतंय तर तसं. बघ ना, दोघांचं किती छान बॉन्डिंग आहे. परीसुद्धा हसले आणि म्हणाली, हो ना, आपण जसं एकमेकांसोबत सगळं शेअर करतो, एकमेकांची कंपनी आपल्याला आवडते, तसंच त्या दोघांचं पण आहे. आणि आता छोटी छोटी मुलं खेळत होती, मोठे लोक ड्रिंक करत होते, आपल्या आपल्या बिझनेसच्या गप्पा सुरू होत्या, लेडीजच्या वेगळ्याच गप्पा सुरू होत्या. लक्ष मात्र आर्याचं एंजलवरच होतं, कारण एंजलचा सतत अपमान होत होता. ती छोटीशी बिचारी सारखी त्याच्याकडे जायची आणि प्रिन्स तिला पाठीमागं ढकलायचा आणि कुहूला घेऊन पुढे जायचा. आणि इंद्रा म्हणाला, आरू, व्हॉट हॅपन बेबी, कुठं लक्ष आहे तुझं, चल ना केक कट करूया. आणि आर्या म्हणाली, अरे ती एंजल बघ ना, ऐकतच नाही, प्रिन्सच्या मागे जाते आणि प्रिन्स तिच्याशी बोलत नाही, मग हिला तरी काय गरज आहे त्याच्या मागे जायची, असं नाकावर राग चढवून आर्या म्हणाली. आणि इंद्रा हसून म्हणाला, दे आर किड्स यार, अगं ते अजून लहान आहेत, त्यांना काय कळतंय, लहान मुलंही अशीच असतात, भांडतात, खेळतात, रुसतात, एकमेकांसोबत कट्टी करतात, पुन्हा बट्टी करतात, तू नको लक्ष देऊ, केक कट करून घे. आणि आर्या म्हणाली, जा तू एंजलला घेऊन ये, मला नाही आवडत तिनं असं कोणाच्याही मागे मागे केलेलं, लहान असो किंवा मोठं, पण मला नाही आवडणार माझ्या बेबीनं असं लाचार होऊन प्रिन्सच्या मागे फिरलेलं. आणि आर्याचा राग तर तिच्या नाकावर चढलेला असायचा. आणि इंद्रा म्हणाला, अगं तू इतकी का चिडतेस. आणि आर्या म्हणाली, इंद्रा, तुला सांगितलं ना एंजलला घेऊन ये तर पटकन घेऊन ये, मला आता काहीच नाही बोलायचं. आणि इंद्राला कळे ना की आर्या का चिडली आहे. ही सगळी लहान मुलं आहेत आणि लहान मुलांचं इतकं कोण मनावर घेतं असं त्याला वाटायचं. मग तो एंजलला आणायला गेला आणि एंजल प्रिन्ससोबत खेळायचं म्हणून रडत होती आणि तिकडे झेप घ्यायची आणि मला तिकडं सोडा असं म्हणायची. पण आता प्रिन्स जो होता ना, तो थोडा मुक्या माजाचा होता, म्हणजे कमी बोलायचं, आर्यनसारखं बडबड 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 करत नसायचा. त्याच्या वयात असताना आर्यन कितीही बोलायचा, सगळ्यांना आपलंसं करायचा, अजूनही त्यानं सगळ्यांना बांधून ठेवलं होतं त्याच्या खेळकर स्वभावानं. पण प्रिन्सचं पाणी थोडं वेगळंच होतं, गप्प गप्प बसायचा आणि जर राग अनावर झाला ना तरच ॲक्शन घ्यायचा आणि तोपर्यंत शांत बसून सगळ्यांना ऑब्झर्व करायचा. आणि बहुतेक हे गुण अर्जुन सरांसोबत राहून राहून त्याच्यात उतरले होते. तोही असाच शांत, कामापेक्षा जास्त बोलणं नाही, काम असेल तरच बोलायचं, नाहीतर शेजारी बसणारा तास तास काय 10 तास बसू दे, त्याच्या शेजारी त्याला मुंग्या लागल्या तरी अर्जुन सर त्याच्याशी बोलत नसायचे, कारण की विना मतलब तो कोणाशी बोलत नाही आणि कोणाशी मैत्रीही वाढवत नाही. आणि जर काहीच काम नसेल तर तो कोणाकडे बघतही नाही. आणि प्रिन्स तसाच होता. त्याला जर काही विचारलं की तू असा का करतोस, तसं का करतोस, तरी बोलत नसायचा, कमी हसायचा आणि अक्कडोगिरी जास्त करायचा. आर्यानं त्याला सांगितलं की एंजलसोबत बोल, तो काहीही न बोलता हो किंवा नाही पण म्हणत नव्हता, सरळ कुहूचा हात पकडून चालायला लागायचा. मग आता इंद्रानं एंजलला कशी बशी समजावून परत आणली.
ती अजूनही रडतच होती आणि केक कट करण्यासाठी ते स्टेजवर गेले. ती अजून रडत होती. आर्याच्या डोळ्यात रागानं पाणी जमा झालं. इतक्यात ती थांबेच ना म्हणून तन्वी आली आणि एंजलला जवळ घेतलं आणि म्हणाली, काय झालं बेटा, कम हिअर. आणि एंजल तन्वीकडे गेली आणि नानी नानी म्हणायची आणि प्रिन्सकडे बघायची. तन्वी म्हणाली, अच्छा प्रिन्सकडे जायचंय का, चल मी घेऊन जाते तुला. तशी आर्या थोडीशी रागात म्हणाली, मॉम काही गरज नाही, आण तिला इकडे, आता केक कट करायची वेळ झाली आहे. तन्वी म्हणाली, अगं पण ती रडते बेटा, तिला शांत होऊ दे, मग केक कट कर ना, काहीच घाई नाही. आणि आर्या थोडीशी चिडून म्हणाली, मॉम ती रडते तर रडू दे, कधीपर्यंत थांबणार, गेस्ट सगळे खोळंबलेत आणि काही गरज नाही तिला तिकडं घेऊन जायची. तन्वी म्हणाली, का, आता तुला काय झालं, तू का तुझा मूड अपसेट करून घेतलास. तरीही आर्या काहीच नाही बोलली. तिनं तन्वीकडून एंजलला घेतलीच आणि पटकन जबरदस्ती केक कापला. कोणाला सुद्धा हॅपी बर्थडे टू यू म्हणण्याची तिनं संधी दिलीच नाही. पटकन केक कापला, इंद्राला भरवला, थोडासा एंजलला भरवला आणि बाजूला निघून गेली. तिला बर्थडे विशसुद्धा करू दिलं नाही कोणाला तिनं. आणि कोणालाच काही कळत नव्हतं की तिला झालंय तरी काय. आज तिच्यासाठी इतका महत्त्वाचा दिवस होता, इतका खास दिवस होता, मग तिचा मूड अचानक का गेला. आणि आता पार्टी हळूहळू रंगत आली आणि मग ड्रिंक वगैरे करणाऱ्यांनी ड्रिंक केलं, बाकीच्यांनी सॉफ्ट ड्रिंक घेतली आणि सगळे गेस्ट आता डिनर करून घरी निघाले. पण आता आर्यन, स्वीटी, परी आणि ऋषी मात्र अजूनही मागे रेंगाळले होते, कारण प्रिन्स आणि कुहू अजूनही एकमेकांशी खेळत होते. आणि आता एंजल मात्र झोपली होती, रडून रडून थकली होती. तिचाही स्वभाव हळूहळू रागीट होत चालला होता. लहानपणी शांत वाटत होती, पण आता अजिबात शांत वाटत नव्हती, हट्टी होत चालली होती आणि अगदी आर्यावर जाते असंच वाटत होतं. आर्यासुद्धा मूळची चिडकीच होती. ती अजूनही बघत होती की प्रिन्स कुहूसोबत खेळत होता आणि तिला तर प्रिन्स खूप आवडायचा लहानपणापासून. पण आता का कुणास ठाऊक आर्याला प्रिन्सचा राग आला आणि तिनं कुहूकडे सुद्धा खूप रागात बघितलं आणि त्या दोघांची आत्तापासून होणारी घट्ट मैत्री तिला आवडेना. आणि उशीर होतोय म्हणून ती निघाली. तसा आर्यन म्हणाला, प्रिन्सेस थांब ना, कुठे निघालीस. ती थांबली आणि म्हणाली, दादा लेट झाला ना, खूप उशीर झालाय, पार्टीचा टायमिंगही संपलंय, मग थांबून काय करायचं. आर्यन हसला आणि म्हणाला, अगं बघ मुलं खेळतात अजून, आम्ही म्हणून थांबलोय, पुन्हा भेटही होत नाही ना आपली पटकन. आणि आर्या थोडीशी खडूस असल्यासारखी म्हणाली, दादा तुमची मुलं खेळतात, माझ्या बेबीला तर तुमची मुलं मिसळूनही घेत नाहीत, तिला मुद्दाम वेगळं टाकतात. माझी एंजल तर रडून रडून थकली आणि झोपली, मग माझी काय गरज आहे इथे थांबायची. गुड नाईट असं म्हणून चल इंद्रा, असं म्हणत आर्या पुढे निघून गेली. रागातच गाडीत बसली आणि गाडीचा दरवाजा तिनं जोरात लावला. आता बाकी कोणाला कळलं नाही, पण इंद्राला मात्र तिचा राग कळत होता आणि आर्याला सुद्धा कशावरून राग येईल हे काही कळायला मार्ग नव्हता. मग आता इंद्रा, आर्या आणि एंजल निघून गेले आणि त्याचे आईबाबा आधीच गेले होते घरी. मग परी म्हणाली, चिकू आय थिंक आपणही जावं, या दोघांचं काही संपणार नाही. आणि बघ ना एकमेकांना किती समजून घेऊन खेळतात. स्वीटी हसली आणि म्हणाली, हो ना, असं वाटतं की ते दोघेच फ्रेंड होतील एकमेकांचे, तेही बेस्टवाले फ्रेंड. असं म्हणून आर्यनने परीकडे पंच केला आणि परीनं सुद्धा तिकडून पंच केला आणि दोघांनी हाताची मूठ एकमेकांच्या हाताला धडकवली बेस्ट फ्रेंडसारखी. आणि मग आपल्या आपल्या बेबीला समजवलं आणि घरी निघाले घेऊन. आणि कुहू प्रिन्सकडे बघून अजूनही हसत होती, बाय बाय करत होती. पण प्रिन्स मात्र हसत नव्हता. बंद्याला खोड्या काढता येत होत्या आणि खोड्या काढल्यावर हसता मात्र येत नव्हतं. फारच गंभीर स्वभावाचा होता. आणि आता आर्या घरी आली, एंजलला बेडवर झोपवली आणि रागारागात तिच्या हातातल्या बँगल्स, इयरिंग, ज्वेलरी काढायला लागली आणि सगळं आपटून खाली ठेवायची. आणि इंद्रा म्हणाला, काय झालं बेबी, मी पार्टी असल्यापासून तुझा मूड बघतोय, असं अचानक काय झालं, इतकी का अपसेट आहेस. आणि आर्या म्हणाली, इंद्रा प्रिन्स असं कसं करू शकतो. आणि इंद्रा म्हणाला, ओ माय गॉड आरू, तू अजूनही तोच विषय घेऊन बसलीस का. बेबी अगं ते लहान आहेत आणि लहान मुलं अशीच करतात. आणि आर्या म्हणाली, इंद्रा लहानपणीचा स्वभावच मोठेपणी कायम राहत असतो आणि त्याला एंजलसोबत खेळायला काय होतंय, तो तिच्या मामाचा मुलगा आहे ना आणि ती त्याच्या आत्याची मुलगी, वी आर रिलेटिव्ह.
त्या कुहूसोबत खेळायची काय गरज आहे? कितीही झालं तरी ती बाहेरची आहे ना. आता आर्याला पहिल्यापासूनच परी जास्त पसंत नव्हती. ती सतत चिकू चिकू करायची, स्वीटी आणि आर्यनच्या मध्ये मध्ये यायची, म्हणून तिला परी पसंत नव्हती. आणि आता तिच्या मुलीला ती पसंत करत नव्हती. तिचं तणतण ऐकली आणि इंदिरा म्हणाला, आरू रिलॅक्स बेबी, तू चुकीचा विचार करतेस. ती मुलं लहान आहेत आणि त्यांना काय कळतं. आणि आर्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. एंजल त्याच्या मागे फिरायची आणि तो तिच्याकडे बघत नव्हता. हा तिला अपमान वाटायचा, स्वतःचा सुद्धा आणि एंजलचा सुद्धा. आणि माझ्या बेबीचा अपमान करण्याचा प्रिन्सला काय अधिकार आहे असं ती म्हणायची. इंदिरा म्हणाला, ओके, पण प्रिन्स तर तुझा लाडका आहे ना, मग तू त्यालाही समजून घेणार नाहीस का? आणि हट्टी आर्या म्हणाली, ते पुढचं पुढं बघू. पण ती कशी बोलली बघितलं ना चिकू. आय थिंक प्रिन्स आणि कुहूसुद्धा बेस्ट फ्रेंड होतील आपल्या दोघांसारखे. स्वतःला फारच बेस्ट फ्रेंड समजते ना दादाची, जणू काही त्याला दुसरे फ्रेंडच नाहीत. तुला सांगते इंदिरा, हिच्यामुळे स्वीटी दीसुद्धा खूप रडली आहे. आणि आता तीच वेळ हिच्या मुलीमुळे माझ्या मुलीवर येते. हिला आणि हिच्या मुलीला देसाई बॉयज काय आवडतात, सारखे मागे 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 लागतात. आणि जर हे असंच होणार असेल तर इथून पुढे मी कोणाच्याही पार्टीमध्ये जाणार नाही आणि फॅमिली फ्रेंड्समध्ये एकत्र येणार नाही. नाहीतर ती परी तरी नाही आली पाहिजे, तिला इन्व्हाइट करायचं नाही. आधी ती माझ्या डोक्यात जायची, आता तिची कुहू माझ्या डोक्यात जाते असं म्हणून तिनं हिऱ्याच्या बँगल्स आपटल्या. आता आर्याला सुद्धा तन्वीसारखा हिऱ्यांचाच नाद होता. अक्षरशः बँगल्स आपटल्या आणि बाथरूममध्ये निघून गेली. आणि इंद्रानं डोकंच पकडलं. आणि माहीत नाही आर्याचा राग आता कुठपर्यंत वाढत जाईल. कारण कोणतीही स्त्री जेव्हा मुलगी असते तेव्हा वेगळा रोल निभावत असते. ती जेव्हापासून सून होते, बायको होते, तेव्हा वेगळा रोल निभावते. पण जेव्हा ती मदर, आई होते ना, तेव्हा मात्र तिचा वेगळाच रोल असतो. आपल्या बेबीसाठी न्याय मिळवण्यासाठी किंवा त्याच्या बाजूने ती ठामपणे उभा असते. आणि एक आई म्हणून आपल्या बेबीसाठी इकडची दुनिया तिकडं करायला सुद्धा तयार होते. मग आता आर्या बाथरूममधून आली, एंजलला जवळ घेऊन झोपली. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ऑफिसमध्ये गेली तेव्हा एका कामासाठी आर्यननं शिपाईमार्फत तिला बोलवलं आणि म्हणाला, मॅडमना म्हणावं मी बोलवले. आता तो शिपाई गेला. आरूला म्हणाला, मॅम, आर्यन सरांनी तुम्हाला बोलवलं आहे. आणि चिडलेली आर्या म्हणाली, सॉरी, त्यांना सांग की त्या येऊ शकत नाहीत. माझ्यासमोर खूप काम आहेत. त्यांचं काम असेल तर त्यांना म्हणावं त्यांनाच इकडे बोलवलं आहे, नाहीतर मी फ्री झाल्यावर भेटेल त्यांना. चक्क तिनं असं सांगितलं, स्वतःहून फोन करूनही सांगितलं नाही. आणि शिपायानं तसंच जाऊन आर्यनला सांगितलं. आणि आर्यनला कळेना की प्रिन्सेसचा मूड का अपसेट आहे. कालसुद्धा पार्टीमध्ये अशीच वागत होती आणि आता लंच ब्रेकमध्ये सुद्धा ती लंच करायला आली नाहीच. अर्जुन, अतुल म्हणाले, हे काय, प्रिन्सेस का नाही आली? आर्यन मला माहीत नाही डॅड, ती नक्की कुणावर चिडली आहे तेच कळेना. आणि मी तिला बोलवून आणतो. म्हणून आर्यन स्वतः गेला आणि तिला म्हणाला, प्रिन्सेस, आपण लंच करूया. आणि ती त्याच्याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करत होती आणि ऐकून न ऐकल्यासारखं करत खाली बघून काम करायला लागली. आणि आर्यन तिला म्हणाला, प्रिन्सेस, आर यू ओके? तुला ऐकायला येत नाही का मी काय म्हणतोय? असं म्हणून तिच्याजवळ गेला. ती पुन्हा तिथून उठली आणि दुसरीकडे कपाटात गेली आणि फाईल चाळायला लागली. आणि आर्यन म्हणाला, प्रिन्सेस, तू माझा अपमान करतेस का? तर लक्षात ठेव, हे घर नाही ऑफिस आहे. तू इथे CEO आहेस आणि मी कंपनीचा मालक. कळतंय ना तुला? मगाशी सुद्धा तू प्यूनमार्फत फारच उद्धट निरोप पाठवलास, तरीही मी शांत होतो. म्हटलं तुझ्याशी बोलावं आणि मग ठरवावं काय ते. पण तू सांगशील का मला काय झालंय? तू मला काय इग्नोर करतेस? तुझं काय बिनसलंय? तशी आर्या चिडली आणि उसळून म्हणाली, का वाईट वाटतं का तुला इग्नोर केल्यावर? पण तुझा मुलगा माझ्या मुलीला जेव्हा भेटेल तेव्हा इग्नोर करतो, त्याचं काय?
ती रडते, हट्ट करते त्याच्याशी बोलण्याचा, त्याच्यासोबत खेळण्याचा, आणि तुम्ही कोणीच काही बोलत नाही. तो त्या कुहूचा हात पकडतो आणि दुसरीकडे जातो, तेव्हा तुम्हाला मजा वाटते. बेस्ट फ्रेंड म्हणून हसता, आणि माझी एंजल मात्र त्याच्या पाठीमागं फिरत असते, त्यानं बोलावं म्हणून. तुम्हाला कधीच काही वाटलं नाही का? आणि दादा सॉरी, पण तू म्हणाला होतास की डॅड जसे स्वीटी दिला भाची म्हणून लाड करून सांभाळत होते, तसा तू माझ्या एंजलचे लाड करशील. पण तू अजिबात तसा वागत नाहीस. तुला तर तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या मुलीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि आता हे सगळं ऐकलं आणि आर्यनला सुद्धा आता नीट धागादोरा लागत नव्हता की ही मुलगी का चिडली आहे. आणि आर्या आता म्हणाली, आणखीन थोडीशी पुढे जात, आणि मगाशी आर्यन म्हणाला ना, तू CEO आहेस आणि मी मालक. तर आर्या आता चिडून आणखीन थोडीशी पुढचे स्टेप घेत म्हणाली, हे बघ, असशील तू कंपनीचा मालक आणि मी या कंपनीची CEO. मग मी या कंपनीची CEO नाही, तर मी सुद्धा अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण आहे, एवढं लक्षात ठेव. तू आर्यन अर्जुन देसाई असशील, तर मी सुद्धा आर्या अर्जुन देसाई आहे. असं म्हणून आता चिडलेल्या आर्यानं सरळ आर्यनलाच चॅलेंज केलं, आणि तिची ही असली वाटाघाटीची प्रॉपर्टीची भाषा ऐकली आणि गो टू हेल असं म्हणून आर्यन बाहेर रागामध्ये आला. आणि आता काय होईल पुढं? एंजल प्रिन्स आणि कुहूमुळे आर्यनच्या नात्यात दरार पडेल का? आणि प्रिन्सने कोणाकडे झुकावं, कुहू की एंजल? कमेंट करून नक्की सांगा.